झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्यात। एकतर्फी बहुमताने महायुती खुश आहे, तर दुसरीकडे त्यांचे विरोधक आणि यासह अनेकांना हा निकाल संशयास्पद वाटतोय। यातूनच आरोप प्रत्यारोप आणि निकालाच्या अनुमानांची चर्चा होते। या सगळ्या गोंधळात आणखी एक चर्चा समोर येते, ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची। मनसेचे पक्ष म्हणून अस्तित्व राहील काय, हा मुद्दा जोर धरतोय। जाणून घेऊयात सविस्तरपणे या व्हिडिओमधून। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी। एकदा हातात सत्ता द्या, मी महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो अशी गर्जना करणाऱ्या राज ठाकरे यांनी या निवडणुकीत 100 जागा निवडून आणण्याचा विश्वास दर्शवला होता। मात्र विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही। एवढेच नव्हे तर स्वतःचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील राज ठाकरे यांना निवडून आणता आलेले नाही। झालेल्या एकूण मतदानापैकी केवळ 1.5% मतं मनसेच्या पदरात पडली आहेत। त्यामुळेच आता मनसेची मान्यता रद्द होण्याच्या चर्चेला पेव फुटले। यावर सविस्तर चर्चा करण्याआधी निवडणूक आयोगाच्या टक्केवारीचे निकष समजून घेऊयात। कोणत्याही पक्षाला आपली मान्यता टिकवून ठेवण्यासाठी झालेल्या एकूण मतदानापैकी 8% मतं आणि 1 जागा, किंवा 6% मतं आणि 2 जागा, किंवा 3% मतं आणि 3 जागा मिळवाव्या लागतात। परंतु या कोणत्याही निकषात यावेळी मनसे बसत नाहीयेत। मनसेला झालेल्या एकूण मतदानापैकी केवळ 1.5% मतं म्हणजेच केवळ 10 लाख मतं मिळालेली आहेत। यामुळेच आता निवडणूक आयोग मनसे पक्षाची मान्यता आणि चिन्हाची मान्यता रद्द करेल काय, या चर्चा सुरू झाल्या आहेत। मनसेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने आता पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे। राज ठाकरे आपला पक्ष इतर कोणत्या पक्षात विलीन करतात की निवडणूक आयोगाच्या निकषातून मनसेला वाचवतात, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। या निकालानंतर सोशल मीडियावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशा प्रतिक्रिया देखील उमटताना दिसत आहे। यापूर्वी देखील दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या होत्या, परंतु आता तुर्तास तरी राज ठाकरे आणि मनसे यांच्याबद्दल निवडणूक आयोग काय भूमिका घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।